ते मित्रांनो, तुम्ही पण शेतात खूप खर्च करतात का? आणि उत्पन्न तेवढं येतं का तुमचं? तर आपण या व्हिडिओमध्ये असंच जाणून घेणार आहोत की ज्याच्याने 30 ते 40% तुमचे खर्च कसे वाचू शकतात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हेमंत, शेतीसूत्र ऑफिशियल वरून. आज आपण जाणून घेणार आहोत की शेतीमध्ये कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं मिळवायचं. 5 असे मुख्य पॉईंट ज्याच्याने आपल्याला खर्च कमी करता येईल. पहिला मुद्दा, माती टेस्ट. जर बरेच शेतकरी काय करतात की डायरेक्ट खत टाकतात, जसं की नायट्रोजन झालं, पोटॅश झालं, फॉस्फरस झालं. पण विषय असतो, खरंच मातीला मुख्य प्रमाणात जे फर्टिलायझर आहेत ते भेटत आहेत का? जर आपण माती टेस्ट केली तर त्याने आपल्याला कळते की सेंद्रिय गर्भ किती आहे मातीचा, त्यानंतर त्याच्यात नत्राचं प्रमाण किती आहे, स्फुरदचं प्रमाण किती आहे आणि पालाचं प्रमाण किती आहे. त्याचबरोबर जे मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत आपले, त्यांचं पण प्रमाण आपल्याला माहित पडतं. त्याच्याने आपण मॅनेजमेंट करू शकतो. जसं समजा नायट्रोजनचं प्रमाण जर जमिनीत जास्त असलं तर नायट्रोजन कमी टाका, त्याच्याने आपला खर्च कमी होतो. दुसरा मुद्दा, ऑर्गॅनिक पद्धती वापरा, जसं की कंपोस्ट, जीवामृत. याने काय होतं, आपल्या जमिनीतली जी सुपीकता राहते ती टिकून राहते आणि माती भुसभुशीत राहते. फर्टिलायझरचं प्रमाण कमी केल्याने आपली मातीला हानी पोहोचत नाही. दुसरा मुद्दा, स्प्रे योग्य वेळेस करा. जसं की बरेच शेतकरी काय करतात की दुपारच्या वेळेस स्प्रे करतात, पण त्याच्याने काय होतं, जे गॅस पॉइझन राहतं ते उडून जाण्याची शक्यता राहते. म्हणजे जसं आपण स्प्रे करतो झाडावरती, त्याचा मुख्य जसा जो परिणाम आहे तो जसा होत नाही. त्याच्यामुळे काय आहे, एक तर सकाळी 9 ते 10 वाजेपासून करा स्प्रे, आणि 12च्या आत, आणि नंतर संध्याकाळी करा 4 वाजेनंतर. याच्याने काय होतं, मुख्य स्प्रे आपल्या झाडावरती बसतो आणि गॅस पॉइझन उडत नाही. होता मुद्दा, जास्त खत नको. म्हणजे या मुद्द्यात असं सांगायचा हेतू आहे की बरेच शेतकरी काय करतात की युरिया स्वस्त आहे, जसं 300 रुपये गोणी मिळतो, तर बरेच लोक काय करतात, युरियाचं प्रमाण जास्त वापरतात. पण त्याने काय होतं की जमीनला कडकपणा येतो, जो सेंद्रिय गर्भ आहे तो भुसभुशीत राहत नाही. त्याच्यामुळे काय होतं की जे प्रॉपर झाडाला अपटेक कॅपॅसिटी आहे ती अपटेक कॅपॅसिटी झाडाची कमी होते. त्याच्यामुळे योग्य वापर करा नायट्रोजनचा. जर स्वस्त भेटत असेल तर वापरतो आहेत, याला काहीच मुद्दा नाही. त्याच्याने उलट उत्पन्न कमी होतं. हा मुद्दा, शेतीतील नोंद ठेवा. त्याने काय होतं, जर समजा आपण जर क्रॉप लावलं, लागवडीपासून तर क्रॉप निघेपर्यंत जर प्रॉपर नोंद ठेवली की त्याच्याने आपल्याला कळतं की आपण त्याच्यात किती खर्च केलेला आहे आणि त्याच्यातून आपल्याला उत्पन्न किती मिळलेलं आहे आणि नफा किती राहिलेला आहे. कारण की बरेच शेतकरी काय करतात की नोंदी ठेवत नाही. समजा एका एकरात मेज लावलेला आहे, मक्का लावलेला आहे, तर त्या देणार ते नुसते इन्व्हेस्ट करताय किंवा मटेरियल देत आहे किंवा खत देत आहे, पण ते नोंदी ठेवत नाही. आणि नोंदी ठेवण्याचे मुख्य म्हणजे मुख्य जे आपला फायदा म्हणतो आपण त्याला, तो असतो की कोणत्या दिवसाला कोणतं खत देणं. हे प्रॉपर शेड्यूल प्रमाणे जर दिलं तर उत्पन्नात जास्तीत जास्त आपल्याला फायदा मिळू शकतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तसंच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीसूत्र ऑफिशियल चॅनलला जॉईन राहा. धन्यवाद.